म्हणून इथे तर निश्चितपणे एकटा लढण्याचा निर्णय तो आहे आणि योग्य निर्णय त्यांनी घेतला. मोदी म्हणतात काँग्रेस माओवादी झालेली आहे, काँग्रेस मुस्लिम लीग माओवादी झाली. असं आहे की खरं राज्यघटनेचा विचार हा काँग्रेसचा विचार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्यघटनेचे मूलभूत तत्व हा काँग्रेसचा विचार आहे आणि काँग्रेसचे तत्वज्ञान आणि राज्यघटनेचं तत्वज्ञान हे आपल्या संतांकडून आलेलं तत्वज्ञान आहे, समतेचं तत्वज्ञान आहे. माणसाला माणसाप्रमाणे कायम वागवलं गेलं पाहिजे, सर्व त्यामध्ये समानता आहे. आणि यावर जर असे पंतप्रधान टीका करत असतील ते राज्यघटनेला मानतात की नाही हा प्रश्न उलटा आपल्याकडून विचारला जाऊ शकतो. आमचं तत्वज्ञान राज्यघटनेचं तत्वज्ञान आहे आणि त्यामुळं राज्यघटनेला जर पंतप्रधान म्हणत असतील मानत असतील तर आमच्या तत्वज्ञानाला मानतात असं म्हणावं लागणार. ते मानत नाही म्हणून असं बोलतात. तुम्ही म्हणताय की मुंबईमध्ये काँग्रेसने उत्तम निर्णय घेतलेला आहे एकटं जाण्याचा, मात्र तशा पद्धतीने आपण बघितलं मागच्या काही वेळामध्ये ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसला कुठेतरी म्हणजे म्हणायला हवं तेवढं यश मिळताना पाहायला मिळत नाहीये. तर आता या आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पूर्णपणे तयार आहे का? काँग्रेस तयार आहे. काँग्रेस हा विचार आहे. काँग्रेस ही विचाराची चळवळ आहे आणि त्या विचाराकरता ते लढत आहे. त्यामुळं एक आहे की या जनतेमध्ये हा विचार मानणारे खूप लोक आहेत. काही दिशाभूल झालेली काही लोकांची, पण हा विचार राज्यघटनेचा विचार करतो, समतेचा विचार मानणारी खूप मोठी संख्या आहे. त्यांना बरोबर घ्यावं लागेल आम्हाला आणि ते बरोबर आले तर विजय हा आमचा निश्चित. सर पण तुम्ही मुंबई महापालिका निवडणूक सोहळा लढताय काँग्रेस, याचा फायदा सत्ताधारी पक्ष एकत्र निवडणुकीत सामोरं जाणार. तुम्ही आता महाविकास आघाडी असं काही नाही. शेवटी ही लढाई विचाराची लढाई चाललेली आहे. आम्ही आमच्या विचाराकरता लढतो आहोत, संघटन करता लढतो आहोत, देशासाठी लढतो आहोत आणि त्याबरोबर मुंबईसाठी सुद्धा, मुंबईच्या हितासाठी लढतो आहोत. काँग्रेस म्हणून आम्ही लढतो. देवेंद्र फडणवीस म्हणतात की मुंबईचा महापौर महायुतीचा असणार भाजप कुठला आहे. ज्यावेळेस असं बोलतात तसं होत नसतं. मी येणार म्हटले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले नाही. आपल्याला माहिती आहे त्यांचा आत्मविश्वास ज्यावेळेस कमी झालेला असतो त्यावेळेस त्यांचे असे वाक्य असतात. काँग्रेस आता महापौर पदाचा दावेदार म्हणून या निवडणुकीत सामोरं जाणार का? कारण की आम्ही जिंकण्याकरताच लढतो आहोत आणि त्यामध्ये महापौर काँग्रेसचा व्हावा याकरता 100% आम्ही प्रयत्न करणार, यशस्वी होणार. काय असणार आहे निवडणुकीत वोट चोरीवर फायदा झालेला नाही हे तर आहेच आहे. त्यांचे फंडे भारतीय जनता पक्षाचे अनेक असतात निवडणूक जिंकण्याकरता. आपण पाहतो की आता बिहारची निवडणूक जिंकली त्यावेळेस आपण म्हणतो. महाराष्ट्रामध्ये जे फंडे त्यांनी वापरले तेच तिथं बिहारमध्ये वापरलेले आपल्याला दिसतील. तुम्ही थोडं विश्लेषण करून पाहिल्यानंतर लक्षात येईल की ते निकोप लोकशाही करता नाही त्यांच्या मनामध्ये. त्यांची लोकशाही जी पद्धत आहे निवडणुकीची ती निकोप लोकशाहीची पद्धत नाही आणि त्यामुळं आम्ही मात्र निकोप लोकशाही करता ही लढाई करतो आहोत. मुंबईच्या भल्याकरता ही निवडणूक करतो आहोत. काँग्रेसचा विचार हा सर्वांच्या भल्याचा आहे, देशाच्या भल्याचा आहे, मुंबईच्या भल्याचा आहे. विषय असा होता की आपण जर लोकसभा बघितली किंवा लोकसभा बघितली, विधानसभा बघितली, जेव्हा महाविकास आघाडी होती दोन्ही पक्षांना फायदा झालेला आहे. तर अशा वेळेस जर वेगवेगळे लढले तर याचा फटका नक्कीच बसू शकतो. कारण महायुती एकत्र लढणार. मला माहिती आहे की यामध्ये काँग्रेस चांगलं यश मिळवणार आहे आणि महापौर काँग्रेसचा होणार. राज ठाकरे हा महत्वाचा फॅक्टर ठरलाय का बाहेर पडण्यासाठी? नाही, यामध्ये काँग्रेसने शेवटी काँग्रेस पक्ष आहे, हा राष्ट्रीय पक्ष आहे. कदाचित अडचणीचा कालखंड त्यांनी पाहिलेला असेल परंतु तो राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही लोकांना साथ घालणार आहोत, बरोबर घेणार आहोत आणि जिंकणार आहोत. महाराष्ट्रामध्ये लोकनायक न्यूज